लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। नगर शहरामध्ये लोकशाही बचाव मंचच्या वतीनं निर्भय बनो सभेचं आयोजन केलं गेलं। तर या सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी आपले विचार प्रकट केले। काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता। निर्भीडपणे मत मांडणारे ज्येष्ठ पत्रकार वागळे यांना अहमदनगर शहरातील तोपखाना पोलिसांनी सभेला येण्यापूर्वी नोटीस दिली होती। तर या पत्रामध्ये अहमदनगर शहराचे माननीय आमदार संग्राम भैया जगताप असा उल्लेख केल्यामुळे जोरदार टीकाही वागळे यांनी केली। तोपखाना पोलिसांनी दिलेल्या पत्रामध्ये माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये। यापुढे आपल्याकडून किंवा आपल्या समर्थकांकडून असं कुठल्याही प्रकारचं कृत्य होऊ नये की ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। तसं जर झालं तर आपल्या विरोधात प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कडक कारवाई केली जाईल, असा मजकूर या पत्रात छापल्यानं निर्भय बनो सभेतून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी तोपखाना पोलीस ठाण्यावर आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर सडकून टीका केली आहे। तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे, कारण पोलिसात माझीच माणसं आहेत, बहुजन समाजाची माणसं आहेत। पण आज इथे आल्यावर दोन पत्र त्यांनी मला दिली। एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं, दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं, त्यांना म्हटलं मी वाचून दाखवतो। कारण नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते, आचार्य नरेंद्रदेव माहिती होतं, इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता, कोणी कोणी बलिदान केलं, काय काय केलं, रावसाहेब पटवर्धन पण नगरचे हेही माहिती होतं मला, अच्युतराव पटवर्धन नगरचे हेही माहिती होतं मला, आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहिती होतं। पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं। त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप। मला माहित नव्हतं, मला पंडित नेहरू माहिती आहे, मला आचार्य नरेंद्रदेव माहिती आहे। पोलिसांनी असं लिहिलंय, मी पूर्ण पत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे, ती अत्यंत कंटाळवाणी असते, ते सोडून द्या। काहीतरी हे आमदार संग्राम भैया जगताप, बघा पोलिसांची काय भाषा बघा, आमदाराला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत याच्यामध्ये, ते त्यांना संग्राम भैया म्हणतायत, हे पोलिसांचे भैया आहे ते लक्षात ठेवा। ते असं म्हणतात की या समयमध्ये आपण तक्रारदार माननीय आमदार, माननीय पण म्हणताय, श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये। यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपले विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये संग्राम भैया जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले यांच्याविषयी बोलू नये असं सांगते। माझा काही विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा, मी तुम्हाला खरंच सांगतो, छोटा माणूस आहे, छोटाच माणूस आहे, गाव गुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारसं बोलत नाही। मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडांविषयी बोलतो, सर्वसाधारणपणे लक्षात घ्या। पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे, बरोबर आहे ना। यांच्याविषयी बोलू नका, बदनामी करत, अरे ज्या माणसाची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र्य असायला पाहिजे ना। मी तुम्हाला सांगतो, या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे। आज सकाळपासून मी कहाण्या ज्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय।
किती खून झाले, कोण वकील दाम्पत्याला पळवलं, अपहरण केलं, त्यांचा खून केला, त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी. म्हणजे खुनी पकडायचं राहिलं बाजूला, लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन करणारे. आणि मी याविरुद्ध बोलू नये? पोलीस सांगतायत मला एक तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय. तोफखाना त्यांचं नाव आहे. तुमचा तोफखाना असेल तर माझा सुद्धा तोफखाना आहे, लक्षात ठेवा. आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. तुम्ही मला थांबवू शकत नाही. किती नोटिसा द्या, त्या कचऱ्यात जातील. उलट या नोटिसीमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो. दर ठिकाणी अशी नोटीस देतात पोलीस. मला तुम्हाला विचारते का तुमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपार्ह बोलू नका? महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून. त्याच्या बरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो. मी शारीरिक रंगावरून कोणाच्या काही बोलत नाही, तुम्ही बोलू नका. ते असभ्यपणाचं लक्षण आहे. ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया. मी नाही बोलत. मी माणसाच्या बुद्धीतली जी कमतरता आहे त्यावर बोलेन. माणसाच्या असंस्कृतपणाबद्दल बोलेन. अरे ज्यांच्यावर नारायणांनी संस्कारच नाही केले ते काही बोलत गावावर फिरणार. कधी आता अशी वेळ आली आहे नारायण राणे यांच्यापेक्षा बरेच म्हणायची. हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना लोकसभेत वगैरे उत्तर देता येत नाही सर, ते जाऊ द्या. त्यासाठी एक प्रशिक्षण लागतं. एकेकाळी हरणाऱ्या गायांचा मी मेंबर होतो असं राणेंनीच सांगितलेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करून दिलेली. ते शब्द मी वापरणार नाही. पण मला पोलिसांना इतकंच सांगायचं आहे, हा जो टी राजा सिंग आहे याला तुम्ही कधी नोटिसा देत नाही, या राणेला कधी नोटीस देत नाही. आणखी 10 असे महाराष्ट्रात वाह्यात लोक आहेत टीव्हीवर येऊन सुद्धा वाटेल ते बोलतात, भाजपचे प्रवक्ते, त्यांना कधी नोटिसा देत नाही. आणि 45 वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही खटला नसलेल्या निखिल वागळेला तुम्ही नोटिसा देता. धंदे आहे तुमची. तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. तुम्ही दुसरे कोणी नाही. नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत, जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते. पुण्याला भाजपने माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगनमताने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे. मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भैयाचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे. लाज वाटत असेल तर या नोटिसा परत घ्या, नाही तर कचऱ्याच्या पेटीत जातील. एवढंच सांगतोय. जी माणसं मी बोलणार आहे, मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे, मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे. पण मला नगरच्या तुम्हा सगळ्या नागरिकांना विचारायचं आहे, एवढा माफिया माजला या शहरामध्ये तुम्ही का बोलत नाही? तुम्हाला निखिल वागळे का लागतो? मी तर आयुष्यभर बोंबलत फिरतोय. हो काय करतील हे लोक? एकदा अरुण शौरींनी लिहिलं होतं एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये, जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून, दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आवासून. यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवला असता तर ब्रिटिश फौजा तिथल्या तिथे थांबल्या असत्या. पण त्या थांबल्या नाही. ब्रिटिशांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण इथला नागरिक जो आहे तो कणाहीन झाला होता. तोच नियम घेऊन तुम्हाला सांगतो, नगर एकटं शहर नाहीये जिथे माफिया राज्य करतात. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ही अवस्था आहे. नगरमध्ये 3 माफिया असतील. तिथे 3 आहेत ना? 4 म्हणाले. नावं मी घेत नाही, तुम्ही घ्या पाहिजे तर. कारण एकाची नावातून तर शिवाजी महाराजांची बदनामी होते. नावं ठेवताना आई वडिलांनी नीट विचार केला पाहिजे. मुलगा पुढे कोण होणार आहे, मोठा होणार आहे. प्रॉब्लेम आहे, सगळाच प्रॉब्लेम आहे. एक तर तुरुंगात जाऊन बसला होता, तो आता बाहेर आलाय म्हणे. आता मी कुठच्या तरी एका नगरच्या जवळच्या गावी गेलो होतो जिथे उत्तम शाळा चालते. ऊर्जा संकुल म्हणून आहे, फिरोदियांची शाळा आहे.
उत्तम शाळा चालते, उत्तम शाळा. मला आमचा एक मित्र तिथे काम करतो, त्याने सांगितलं तुम्ही येऊन जा, मी 1 तासभर तिथे येतो. इतकी क्रिएटिव्ह शाळा आहे, 7वी पर्यंतची शाळा आहे आणि इतकी मुलं क्रिएटिव्ह तिथे वागतात. हे सगळं बघताना मला वाटलं अरे सकाळपासून बघत असलेलं, सकाळपासून ऐकत असलेलं नगर कुठे आहे, ही शाळा कुठे आहे? इथे सुद्धा विधायक होत आहे, इथे सुद्धा अनेक लेखक राहतात, इथे सुद्धा अनेक कवी राहतात, इथे सुद्धा उत्तम आर्टिस्ट राहतात. मला महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचं एक सुंदर पेंटिंग आज नगरमधल्या एका चित्रकाराने भेट दिलं. माझं मन भरून आलं. हे खरं नगर आहे, हे खरं नगर आहे. नेहरूंचं नगर, आचार्य नरेंद्र देवांचं नगर, रावसाहेब पटवर्धनांचं नगर, अच्युतराव पटवर्धनांचं नगर, कामगार नेत्यांचं नगर. कुठे गेलं ते? आणि आपण माफियाची नावं का देतोय सतत? आणि त्या माफियाला पोलीस पकडत का नाहीये? कारण पोलीस आणि त्यांचं संगनमत आहे. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. माझे आमच्या पत्रकार हे सगळे आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे, अरे 4था स्तंभ म्हणतो आम्ही, 4था स्तंभ पत्रकारितेला. पत्रकारिता आता वाटच लागली आहे, ती सोडून द्या, पूर्ण वाट लागलेली आहे. 45 वर्ष पत्रकारितेत राहून मला असं वाटतं आपण आता मेनस्ट्रीम चॅनलमध्ये नाही, फार बरं झालंय. कारण आता मंत्र्यांचे फोन उचलावे लागतात किंवा वरतून फोन आल्यावर संपादकाचीच बदली होते. हे आम्ही गेले 10 वर्ष अनुभवतो आहोत. पण नगरमध्ये निदान 10% तरी पत्रकार चांगले असतील ना? तुम्ही सगळे चांगले आहात ना? हे सगळं शूट करतायत. मग तुम्ही बोला या माफिया विरुद्ध, नावं घेऊन बोला, नावं घेऊन. या आयुष्यामध्ये मी केवळ पानसरेंचा खून नाही बघितला, मी खूप खून बघितलेले आहे. सतीश शेट्टीचा खून आठवत आहे तुम्हाला? तळेगावचा सतीश शेट्टी RTI कार्यकर्ता, त्याचाही असाच खून झाला होता. महाराष्ट्रात किती जणांना या माफियाने मारलं. पण मी म्हणतो सतीश शेट्टीच्या, पानसरेंच्या, दाभोळकरांच्या, कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या आयुष्याचं सोनं झालं. याचं कारण सत्य सांगण्यासाठी त्यांनी बलिदान केलं, ते सगळे शहीद झालेले आहे. याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. उद्या तुमच्यापैकी कोणालाही त्रास देणार असतील तर बोलवून घ्या मला पुन्हा नगरमध्ये. आपण सगळे नागरिक मिळून इथे नगरमध्ये मोठा मोर्चा काढू किंवा पदयात्रा काढू. मी आंबेडकरांचा माणूस आहे, मी गांधींचा माणूस आहे. मी हिंसा करत नाही, मी अहिंसावादी आहे. हमला चाहे जितना होगा हाथ हमारा नहीं उठेगा, ही आमची घोषणा होती. पण हे सुद्धा मी सांगतो, हर जोर जुन के टक्कर में संघर्ष हमारा जारी है. कुठे विसरला हा संघर्ष आपल्या तरुणपणचा? आता लोक म्हणतात निखिल तुझं वय झालं, तू 60च्या वर गेलास, तू अजून रागावतोस. अरे रागावण्यासाठी तुम्ही करता तर रागवायचं नाही तर काय? तुम्हाला राग येत नाही? एका वकील पती पत्नीला पळवलं जातं, खून केला जातो, तुम्हाला राग येत नाही? SP ऑफिसवर हल्ला केला जातो आणि आरोपीला पळवून दिलं जातं, तुम्हाला राग येत नाही? मला पोलिसांना सांगायचं आहे, SP ऑफिसवर हल्ला केला एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या समर्थकांनी किंवा आमदार संग्राम भैयाच्या समर्थकांनी, तुम्हीच दिले नाव, मला आत्ताच कळलं, त्यांच्या समर्थकांनी, तर तुम्ही साधी तक्रार वरपर्यंत कोर्टात जाणं हेही करत नाही. मग खाकी वर्दी कशाला घालता? खाकी वर्दी त्यानेच घालावी जो आमच्या JF रिबेरो सारखा ऑफिसर आहे. मला महाराष्ट्राचे खूप चांगले ऑफिसर्स माहिती आहे. आता या पोलीस महासंचालकात सोडून द्या, त्या बाईवरच गुन्हेगारीचे खटले ते लक्षात घ्या. रश्मी शुक्ला जे आहे आताच्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, त्यांना दुसरे एका गुन्हेगार राजकारण्यांनी नेमलेला आहे. नाव घेऊन बोलायला मला काहीच वाटत नाही. सर मला माफ करा, माझी सवय आहे नावच घेऊन बोलायचं. मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत. नाही यात असत्य काय आहे? आता तुम्ही सांगितलं ना सर असं बोलले नाही मोदी खोटारडे, कारण ते व्हाईस चान्सलर आहेत, ते प्रतिष्ठित आहे. मी काय प्रतिष्ठित नाही, मी रस्त्यावरचा पत्रकार आहे. मोदी खोटं बोलले हे बरोबर आहे ना? सत्य आहे. त्यांनी जे संसदेमध्ये सांगितलं की नेहरूंनी रिझर्वेशनला विरोध केला होता हे खोटं होतं. ठीक आहे, खोटं तुम्हाला शब्द नको, मी चांगला सभ्य शब्द देतो, असत्य. असं ते बोलले ना.
आता अमित शहाबद्दल तुम्ही बघा, ते तडीपार होते, ते तुरुंगात गेले होते. या फॅक्ट्स आहेत, हे फिक्शन नाही आहे, फॅक्ट्स आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता मी कधी ट्विटरवर लिहिलं तर पोलीस मला, पुण्याचे पोलीस सांगत होते तुमचं ट्विट फार प्रक्षोभक आहे. आणि काय ट्विट होतं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. शुद्ध मराठीत होतं की अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं. फॅक्ट. अडवाणींच्या रथयात्रेनंतर भारतात त्यांच्या पाठोपाठ सर्वत्र दंगली झाल्या होत्या की नाही? हे मुख्यमंत्री असताना मोदीजी, जी म्हणतोय लक्षात ठेवा, पोलीस जसं संग्राम भैया म्हणतात तसं मी जी म्हणतो. असो, तर त्यांच्या 2002ला पण ते मुख्यमंत्री असताना दंगली झाल्या होत्या. हा इतिहास सांगायचाच नाही. मला पुण्याचे पोलीस म्हणाले हे तुम्ही चुकीचं केलं. म्हटलं मला अधिकार आहे, आविष्कार स्वातंत्र्य आहे भारतात, तुम्ही मला कोर्टात खेचू शकता, मी कोर्टात स्वतःला डिफेंड करीन. आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस असं येऊन सांगतायत, जसं आज म्हणाले संग्राम भैयांविरुद्ध बदनामी करत बोलू नका, तसं पुण्यातले पोलीस मला म्हणाले की तुम्ही मोदी आणि अडवाणी यांच्या विरुद्ध बोलू नका. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, लेखी द्या. लेखी नका मागू म्हणत, लेखी नका मागू. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही भाषणच करू नका. मी म्हटलं का? तुम्ही संविधान वाचलंय का? तर सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी गप्प झाले, कारण वाचलंय असं म्हटलं तर मी 4 प्रश्न विचारणार. या राज्यातल्या बहुसंख्य पोलिसांनी भारतीय घटना वाचलेली नाही आणि बहुसंख्य पोलीस स्टेशन मध्ये, हे पण तुम्हाला सांगतो सत्य, आयपीसी बुक जे आहे ते पण नसतं. मी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर गंमत म्हणून पोलिसांना विचारतो आयपीसी बुक काढा, कुठची कलम लावतात आम्हाला कळू दे, कारण पोलिसांवर एक बंधन आहे. आयपीसी बुक काढून ज्याच्यावर कलम लागताय त्याला समजावून देणं. पण पोलीस काय 153, 154, 152, 200 काय असं लावतं सामान्य माणसावर. माझी ही जी चळवळ आहे निर्भय बनो, जी आत्ताच चालू केली नाही, तिचा इतिहास थोड्या वेळा मी तुम्हाला सांगेन, पण ती केवळ सरकार विरुद्ध नाहीये, ती या सगळ्या भयाविरुद्ध आहे. रवींद्रनाथांनी जे सांगितलं की भयमुक्त आपलं माथा पाहिजे, भयमुक्त डोकं पाहिजे, सगळ्या भयाविरुद्ध आहे. पोलीस स्टेशनच्या भयाविरुद्ध आहे, पालकांच्या भयाविरुद्ध आहे, जातीच्या भयाविरुद्ध आहे, धर्माच्या भयाविरुद्ध आहे. या प्रत्येक भयातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. आज 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तरी सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेबांप्रमाणे भयमुक्त झालेलो नाही. आपण बाबासाहेबांना मानतो, आपण गांधीजींना मानतो, पण त्यांच्याप्रमाणे आपण भयमुक्त झालेलो नाही, म्हणून ही चळवळ आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.